आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारे वेगवेगळ्या 4 प्रकारे चपात्या कशा बनवायच्या, पीठ मळल्यापासून ते चपाती फुगेपर्यंत या सर्व गोष्टी आणि काही टिप्स पण मी या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर इथं मी साधारण 7 ते 8 चपात्या होतील तर एवढं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं। त्याच्यामध्ये एकदम छोटे चमचे आपल्या मसाल्याच्या डब्यामधले जे छोटे चमचे असतात त्याने 1.5 चमचा जे ते मीठ टाकलं। पहिलं तर मीठ आपल्याला पिठामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं। एकदम पाणी नाही घालायचं, कारण एकदम पाणी जर घातलं तर मग ते जास्त होण्याची शक्यता असते। त्यामुळे अगदी म्हणजे जसं जसं लागेल तसं तसं पिठामध्ये आपल्याला पाणी टाकून पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि शेवटी घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून आपल्याला म्हणजे 10 15 किंवा 20 मिनिट जरी पीठ ठेवलं ना तर चपात्या आपल्या खूप छान बनतात। तर इथं मी 20 मिनिट जे आहे ते पीठ ठेवलेलं होतं आणि पीठ पण छान आता भिजलेलं होतं। तर जे वरती पाणी टाकलेलं असतं तेच पाणी जे आहे ते आपल्याला पिठामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे। जर आपल्याला थोडंसं घट्ट वाटलं तर एक्स्ट्राचं पाणी घालून आपल्याला छान असं एकदम म्हणजे पेढा जसा असतो ना तसं एकदम मऊ असं पीठ मळून घ्यायचं। त्याच्यानंतर थोडंसं तेल लावून आपल्याला छान असं इथं पाहू शकता तुम्ही मी पीठ एकदम मऊसूद असं जे आहे ते मळलेलं आहे। आणि आता मी तुमच्यासोबत पहिली चपाती कशी बनवायची म्हणजे आपलं 4 प्रकारमधला मी पहिला प्रकार जो आहे तुमच्यासोबत शेअर करते। आपली पारंपरिक पद्धत म्हणजे घडीची पोळी किंवा चपाती, कुठं पोळी म्हणतात तर आमच्या इथं तर त्या चपातीच म्हणतो आम्ही। आणि आपल्याला छोटासा असा उंडा बनवून घ्यायचा आणि त्या मधल्या साईडला जे आहे ते आपल्याला तेल लावायचं, त्याच्यावरती थोडंसं पीठ आणि अर्धं जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आणखीन थोडंसं तेल पीठ टाकायचं आणि अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण बनवून घ्यायचा आहे। आता त्या चपाती लाटताना काय करायचं की एकदम जे 3 टोक आहेत ना म्हणजे त्रिकोण बनलेला आहे तर त्या 3 टोकावरती जे आहे ते आपल्याला जास्त चपाती लाटायची, म्हणजे कसं आपली चपाती गोल पण बनते आणि सर्व बाजूने एक समान बनली जाते। तर कधी कधी काय होतं की आपली मध्ये चपाती जी आहे ते एकदम पातळ बनते आणि साईडला म्हणजे कडेला जे आहे ते एकदम जाड बनते। तर अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला साईडने जास्त जे आहे ते लाटून घ्यायची आणि अशी फिरवत फिरवत चपाती दोन्ही बाजूनी आलटून पलटून जे आहे ते दोन्ही बाजूनी छान अशी लाटून घ्यायची। आणि पहिले जर तुम्ही असं जास्त दाब देऊन चपाती लाटली असेल तर शेवटी अगदी हलक्या हाताने जे आहे ते आपल्याला लाटणं फिरून गोलाकार चपाती बनवून घ्यायचे। तर इथं माझी चपाती लाटून झालेली आहे। तर आता आमच्यात तर अशा मोठ्या मोठ्याच जे आहेत माझ्या मम्मीच्या घरी किंवा माझ्या सासरी पण मोठ्या मोठ्या चपात्या ज्या आहेत त्या बनवल्या जातात। तर कुठं एकदम छोट्या छोट्या पण चपात्या बनवल्या जातात, कुणाकुणाच्या घरी प्रत्येकाच्या घरची वेगवेगळी पद्धत असते। तर पहिलं तर आपल्याला जेव्हा आपण तव्यावरती चपाती टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि पहिली चपाती झाली की त्याच्यावरती थोडेसे बुडबुडे यायला लागले की आपल्याला चपाती पलटून घ्यायची आहे। आता चपाती पलटल्यानंतर जे आहे ते आपल्याला आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं। आता तेल तूप आपण म्हणजे घरी जे वापरतो ते लावायचं आहे। तर आमच्या इथं तर आम्ही तेलाच्या चपात्या बनवतो, कधी कधी जे आहे ते तुपाच्या बनवल्या जातात, पण रेग्युलर बेसिस पण वरती जे आहे ते आम्ही तेलाच्या चपात्या बनवतो। तर इथे छान अशी आपली घडीची चपाती जी आहे ती पहिली छान अशी टम्म फुगते आणि सतत आलटीपलटी असं करून भाजायची नाही, कारण तसं जर केलं तर आपली चपाती जी आहे ती थोडीशी कडक बनते। त्यामुळे चपाती जास्त वेळ आलटीपलटी न करता जसं मी 2 ते 3 वेळेस जे आहे ते पलटी करून चपाती छान अशी भाजून घ्यायची आणि मध्ये कधी कधी चपाती भाजते आणि साईडला राहते तर आणखीन एक वेळेस फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर कडा पण भाजून घ्यायच्या। आता दुसरा प्रकार त्या पहिल्या वेळेस आपण सेम केलं ना, छोटी चपाती लाटून घेतली त्याचप्रमाणे जे आहे ते आपल्याला आता दुसऱ्या प्रकारामध्ये पण चपाती छोटीशी लाटून घ्यायची आणि ज्या प्रकारे आपण मोदक बनवतो ना तर तशा घड्या मी ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे आहे ते आपल्याला घड्या बनवून घ्यायच्यात आणि थोड्याशा हाताने त्याला चपटं करून जे आहे ते फिरवून घ्यायची, जेणेकरून त्या घड्या ज्या आहेत त्या निसटल्या जाणार नाहीत। आणि सेम पहिल्या प्रकारात म्हणजे आपण जशी चपाती लाटली अगदी हलक्या हाताने जे आहे ते आपल्याला छान अशी चपाती लाटून घ्यायची। जर खाली आपल्याला असं वाटायला लागलं की चपाती आपली म्हणजे चिटकते वगैरे तर थोडंसं पीठ लावून जे आहे ती चपाती लाटून घ्यायची। तर इथं दुसरी चपाती पण मी छान अशी तव्यावर टाकून घेतली आणि मला जेव्हा लग्न झाल्यानंतर चपात्या बनवता येत नव्हत्या तर ही दुसरा प्रकार मी जो तुमच्यासोबत शेअर केला त्याच प्रकारे जे आहे ते मी चपाती लाटून घ्यायचे, कारण मला घडीची चपाती वगैरे लाटता येत नव्हती। तर ह्या प्रकारे जरी तुम्ही चपात्या बनवल्या ना नवीन शिकणाऱ्यांसाठी असेल तर खूप छान आणि टम्म अशी चपाती इथं फुगलेली आहे दुसरी पण आपली। एकदम छान अशी आणि ही या प्रकारामध्ये एकदम काटोकाट जी आहे ती आपली चपाती छान अशी फुगून जाते। तर तुम्ही इथं पाहू शकता की माझी चपाती एकदम छान अशी फुगलेली आहे।
त्याच्यानंतर छान अशा आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे. आता तिसरा प्रकार, तर आपल्याला काय करायचं की असं म्हणजे ओव्हल शेपमध्ये जे आहे ते अशी पोळी चपातीचा गोळा जो आहे तो लाटून घ्यायचा आणि त्याच्यावरती नंतर तेल लावायचं. तेलावर थोडंसं अगदी पीठ टाकायचं आणि मधोमध आपल्याला असं म्हणजे एका ठिकाणी जे आहे ते पीठ घ्यायचं, म्हणजे दोन्हीकडे दोन गोल जे आहे ते आपले तयार झाले पाहिजेत. पीठ टाकल्यानंतर दोन्ही एकावर एक जे आहे ते गोल ठेवायचे आणि हाताच्या साहाय्याने जे आहे अशा प्रकारे आपल्याला गोल बनवून घ्यायचं. तर त्याच्यानंतर थोडंसं पीठ लावून जे आहे आपल्याला छान अशी चपाती एकदम हलक्या हाताने पण चपाती जी आहे ती लाटून घ्यायची. आणि चपाती लाटताना एकाच बाजूने म्हणजे पीठ टाकून त्याच बाजूने असं नाही लाटायचं, तर दोन्ही बाजूने आलटी पलटी करून जे आहे ते चपाती छान अशी लाटून घ्यायची. म्हणजे काय होतं की दोन्ही बाजूने छान अशी चपाती आपली भाजली जाते. तर आता तिसरा प्रकार, तर इथं ही पण चपाती छान अशी आपली टम्म फुगते. थोडीशी फुगायला लागली की त्याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर ही पण चपाती आपली छान प्रकारे अशी फुगलेली आहे. तर चपातीचा मेन बेस म्हणजे पीठ कसं मळाल ना याच्यावर पण खूप गोष्टी डिपेंड करतात की तुमची चपाती फुगणार आहे नाही. कारण पीठ जर छान मळलेलं असेल तर चपाती आपल्या एकदम छान आणि मऊसूद होऊन जातात. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे चौथा प्रकार, तर अशा प्रकारे माझी आजी चपात्या बनवायची. तर तिचंच मी म्हणजे आत्ता पण जसं तिची कधी आठवण वगैरे आली तर मी अशा प्रकारे चपात्या बनवत असते. तर एकदम पुरणपोळी जशी आपण बनवतो म्हणजे मध्ये सारण टाकण्यासाठी आपण गोलाकार बनवून घेतो ना, त्याच प्रकारे जे आहे ते आपल्याला बनवून घ्यायचा. अगदी छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा, तो तेलामध्ये डिप करायचा आणि जसं पुरण भरल्यानंतर आपण वरतून जे आहे ते गोल फिरून थोडंसं पीठ काढतो त्याचप्रमाणे जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि ही पण चपाती खूप छान, आणि ही चपाती मेन म्हणजे खूप जास्त वेळ जी आहे ते मऊ राहते. घडीची चपाती पण जशी जास्त वेळ मऊ राहते तशीच ही पण चपाती जी आहे ते जास्त वेळ मऊ राहते. तर एकदम हलक्या हाताने ही पण मी चपाती छान अशी लाटून घेतली. त्याच्यानंतर थोडी पलटी करून घेतली की त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर ही पण चपाती आपली छान अशी टम्म अशी फुगते. तर तुम्ही इथे पाहू शकता माझ्या चारही चपात्या, चार प्रकारे मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या चारही चपात्या एकदम छान प्रकारे जे आहे ते फुगलेल्या आहेत. तर तुम्ही यातला कोणताही प्रकारे चपात्या केल्या तरी छान अशा फुगून जातात. पण इथं पाहू शकता मी 4च चपात्या पहिलं तर बनवून घेतल्या, कारण मला व्हिडिओ बनवायचा होता. तर इथं मी 4 चपात्या एकदम छान आणि एकदम मऊसूद चपात्या होऊन जातात. तर इथं माझ्या 4 चपात्या अशा तयार झालेल्या आहेत.